आपण पान नंबर 1, 2 आणि 3 या पानावरील सृष्टीचे दोन गटातील वर्गीकरण दॅट इज आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी आणि त्यामध्ये सृष्टी क्रमांक 1 मोनिरा, सृष्टी क्रमांक 2 प्रोटिस्ट आणि सृष्टी क्रमांक 3 कवके यांची लक्षणे काय आहेत याबद्दल माहिती ऐकलेली आहे. त्यानंतर आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पेज नंबर 3 वरील पान नंबर 3 वरील मुद्द्यापर्यंत आलो होतो. तिथून पुढील माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. पेज नंबर 3 क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. मायक्रोब्स सूक्ष्मजीव. मग तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवर अतिशय लहान लहान जे डोळ्याने दिसत नाहीत असे सूक्ष्मजीव आहेत. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. मग आपल्या पृथ्वीवर जेवढे सजीव आहेत त्या सजीवांमध्ये सगळ्यात जास्त संख्या असणारे जीव कोणते असतील तर ते लहान लहान सूक्ष्म जीव आणि त्यांची संशोधनासाठी पुढील प्रकारे विभागणी करण्यात आलेली आहे. हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. मग यांना टायटल आहे या सूक्ष्मजीवांना आयडेंटिफिकेशनचं मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सूक्ष्मजीव. आणि यांची परत दोन गटात विभागणी केलेली आहे. आदिकेंद्रिकी दॅट इज प्रोकॅरियोट्स आणि दृश्यकेंद्रिकी दॅट इज युकॅरियोट्स. मग प्रोकॅरियोट्स म्हणजेच आदिकेंद्रिकी या गटामध्ये जीवाणूंचा समावेश होतो. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. आणि युकॅरियोट्स या गटामध्ये 3 सूक्ष्मजीवांच्या गटाचा समावेश केला आहे. त्यामध्ये पहिला आहे प्रोटिस्टा आदिजीव, दुसरा आहे फंगी आणि तिसरा आहे अल्गी. आणि तुम्हाला तिथं उजव्या बाजूला त्यांच्या आकाराबद्दल माहिती दिलेली आहे. 1 मीटरचं त्यांचं जे स्पेसिफिकेशन आहे नेमकं ते सुद्धा कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. मग यानंतर पुढील मुद्दा आहे पेज नंबर 3 वर बॅक्टेरिया जीवाणू. या जीवाणूबद्दल या पेजवर माहिती आहे. बॅक्टेरियाची साईज दिलेली आहे. पहिला मुद्दा आहे बॅक्टेरिया कसे असतात. युनिसेल्युलर, ते एक पेशी असतात. एकच पेशीचं स्वतंत्र म्हणून असं जीवन असतं त्यांचं. इंडिपेंडंट असतात, ते स्वतंत्र सजीव म्हणून जगतात. दे आर पॅरासिटिक ऑर्गॅनिझम्स अँड समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनीज. आणि हे कधीकधी बरेच बॅक्टेरियाज एकत्र येतात, बरेच जीवाणूही एकत्र येतात आणि कॉलनी करून राहतात, वसाहत करून राहतात. कॉलनीज वसाहत म्हणजे गटागटाने एकत्र येऊन ते एका वसाहतीमध्ये रूपांतरित करून त्या वसाहतीप्रमाणे त्यांचं जीवन असतं. नंतरचा मुद्दा आहे बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. ही जी जीवाणूची पेशी असते ती प्रोकॅरियोटिक असते, आदिकेंद्रकी असते आणि या पेशीमध्ये सेल वॉल असते. म्हणजे या पेशीला पेशीभित्तिका सुद्धा असते. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गेनेल्स आर ॲब्सेंट. पेशीभित्तिका असते बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस त्यामध्ये केंद्रक किंवा इतर जी पटलयुक्त अंगके असतात ती मात्र गैरहजर असतात म्हणजे नसतात. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. मग यांच्यामध्ये जे प्रजनन घडतं म्हणजे जन्म घेण्याच्या अपत्याची जी निर्मिती होते ती क्रिया ही द्विखंडी भवनाने होते. बायनरी फिजन द्विखंडी भवन दॅट इज विखंडन म्हणजे एकाचे 2 तुकडे होतात किंवा एका पेशीचे 2 भाग होतात. अशा प्रकारे यांच्यामध्ये प्रजनन घडतं. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली. आणि ज्यावेळेस यांना चांगली अनुकूल अशी परिस्थिती त्यांना मिळते त्यावेळेस हे बॅक्टेरिया अतिशय प्रचंड वेगाने वाढतात आणि कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. आणि त्यांची संख्या ही 20 मिनिटात दुप्पट होऊ शकते. एवढा त्यांचा प्रजननाचा किंवा त्यांच्या दुप्पटीकरणाचा वेग असतो. मग उजव्याच बाजूला तुम्हाला कोकोबॅसिलसची, बॅसिलियसची, स्पिरुलियमची आणि विब्रिओची डायग्राम दाखवलेली आहे. गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती आणि सर्पिलकार. ही जीवाणूंची बॅक्टेरियाची आकृती तुम्ही बघायची आहे. परीक्षेमध्ये ही विचारली जाऊ शकते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे दुसरा जो गट आहे यातला तो आहे प्रोटोझोआ म्हणजेच प्रोटिस्टा. ह्यामध्ये प्रोटोझोआचा अर्थ आहे आदिजीव आणि त्यांचे आकारसुद्धा तुम्हाला त्या पेज नंबर 4 वर दिलेला आहे. यातील पहिला मुद्दा या आदिजीवांची पहिली जी माहिती आहे, प्रोटोझोआची पहिली जी माहिती आहे, हे जे सूक्ष्म जीव आहेत त्यांची नेमकी काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्याच्याबद्दल माहिती आहे. माती, गोडे पाणी व समुद्रात हे आढळतात. प्रोटोझोअन्स आर फाउंड इन सॉईल. मातीमध्ये आढळतात. फ्रेश वॉटर हे समुद्राच्या पाण्यात वगैरे ताज्या पाण्यात आढळतात. अँड सी वॉटर ऑल्सो म्हणजे जे पाणी वाहतं असतं आणि समुद्राचं पाणी अशा पाण्यामध्ये हे सूक्ष्मजीव आढळतात. सम फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स. आणि काही यातले आदिजीव मात्र इतर सजीवांच्या शरीरात राहतात म्हणजे सजीवांचं शरीरसुद्धा यांचं घर असतं.
अँड आर पॅथोजेनिक, आणि हे रोगाला कारणीभूत ठरतात, म्हणजे यांच्यामुळे डिझीज होतो. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोटिक सेल, आणि हे एक पेशीय सजीव आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत विथ युकॅरियोटिक सेल, म्हणजे यांचं केंद्रक दिसतं दृश्य केंद्रकी अशा ह्या पेशी आहेत किंवा पेशींची रचना असणारा हा सूक्ष्मजीव आहे. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमेशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोन्स. ह्या प्रोटोझोनच्या ज्या रचनेमध्ये आहेत त्यातली पेशी रचना, हालचालींच्या अवयव आणि पोषण पद्धती यात विविधता आढळते. मग ह्यामध्ये सेल स्ट्रक्चर म्हणजे रचना, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन म्हणजेच हालचालींचे अवयव, आणि मोड्स ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच स्वतःचं पोषण करण्याची पद्धती, यामध्ये तुम्हाला व्हरायटी दिसते, यात विविधता आढळते. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन, आणि हे जे आदिजीव आहेत हे साध्या पद्धतीनं अगदी प्रजनन अगोदरचं जसं आहे द्विखंडन पद्धतीनं तसंच त्यांचंसुद्धा प्रजनन होतं. फॉर एक्झाम्पल यामध्ये अमिबाचं उदाहरण दिलेलं आहे. या प्रोटोझोआमध्ये या सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. अमिबा, दुसरा आहे पॅरामेशियम फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर, आणि हे पॅरामेशियम गढूळ पाण्यात तुम्हाला आढळतं. नंतर आहे अँटामिबा हिस्टोलिटिका, आणि याच्यामुळं आपल्याला ॲम्ब्रोयासिस आमोश ही व्याधी होण्याची शक्यता असते. नंतर पुढचा आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, यामुळे आपल्याला मलेरिया हा रोग होतो. आणि शेवटचा आहे युग्लिना, हे मात्र ऑटोट्रॉपिक आहे, ते स्वयंपोषी असतात. अशा प्रकारे हे प्रोटोझोआ सजीवांच्या शरीरातसुद्धा वास्तव्य करू शकतात आणि पाण्यात, मातीत किंवा समुद्रातसुद्धा हे आढळतात. त्यानंतरचा तिसरा सूक्ष्मजीव आहे, तिसरा गट आहे तो आहे कवके, फंगी. यांचा आकार दिलेला आहे. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, आणि हे कुजणाऱ्या पदार्थामध्ये आढळतात हे सूक्ष्मजीव, आणि डेड बॉडीजमध्ये पण आढळतात ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग ज्या वनस्पती मृत असतात किंवा प्राणी मृत असतात त्यांच्या शरीरामध्ये पण हे फंगी कवके आढळतात. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, आणि हे दृश्य केंद्रके आहेत, म्हणजे यांचं केंद्रक स्पष्टपणे दिसतं. सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर विजिबल विथ नेकेड आईज, आणि ह्या कवकांच्या काही प्रजाती मात्र डोळ्याने दिसतात, आणि ह्या एकपेशीय किंवा एक केंद्रकी आहेत, दृश्य केंद्रकी आहेत. आणि काही यातील कवके जी आहेत ती युनिसेल्युलर असतात, एक पेशीयसुद्धा असतात. आणि यामध्ये पुढचा मुद्दा आहे सॅप्रोट्रॉफिक, ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे हे जे कवके आहेत ही मृतांवर जगणारे आहेत, मृत शरीरावर जगणारे आहेत, आणि हे कार्बनी पदार्थांपासून किंवा डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर जे पदार्थ कुसतात त्यांच्यापासून त्यांचं अन्न शोषून घेतात, म्हणजे कार्बनी पदार्थापासून ते अन्नाचं शोषण करतात. यांच्यातील जी प्रजनन पद्धती आहे दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडी. यांच्यामध्ये जे प्रजनन होतं किंवा जन्म देण्याची जी पद्धती आहे ती लैंगिक पद्धतीनं किंवा द्विखंडन किंवा मुकुलायन अशा वेगळ्या पद्धतीनं, अलैंगिक पद्धतीनं सुद्धा होतं. मग फॉर एक्झाम्पल कवकांची जी उदाहरणं दिलेली आहेत त्यामध्ये पहिलं आहे बेकस ईस्ट, त्यानंतर आहे कॅन्डिडा, आणि तिसरा आहे आळंबी, दॅट इज मशरूम. यानंतर चौथा जो सूक्ष्मजीवांचा गट आहे तो आहे अल्गी. अल्गी म्हणजे शैवाल, त्यांचा पण आकार दिलेला आहे. दे आर ॲक्वॅटिक, ॲक्वॅटिक म्हणजेच पाण्यात वाढणारे, मग शैवाल पाण्यात वाढतं. युकॅरियोटिक आहे, हे दृश्य केंद्रकी आहेत, युनिसेल्युलर आहेत, एक पेशीय आहेत, आणि हे ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी, म्हणजे स्वतःचं हे पोषण करू शकतात. आणि सॅप्रोट्रॉफिक म्हणजे माहीत आहे तुम्हाला, इतरांवर अवलंबून असणारे, या अर्थानं मृतोपजीवी. मग अल्गी शैवाल मात्र कसं आहे तर स्वयंपोषी आहे, ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल, आणि हे स्वयंपोषी असल्यामुळे यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण असतं, आणि हे पेशीतीलच हरित लवकाच्या सहाय्याने काय करतात, प्रकाश संश्लेषणसुद्धा करतात. फोटोसिंथेसिस कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल, पेशीमध्ये जे क्लोरोप्लास्ट असतं ते वापरून हे फोटोसिंथेसिस करतात. मग इतर सूक्ष्मजीवांची ह्या उदाहरण दिलेल्या शैवालाची त्याची नाव आहेत क्लोरेल्ला, आणि दुसरं आहे क्लॅमिडोमोनास. मग व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर, काही शैवाल आहेत, काही यांचे स्पेसीज ज्या आहेत त्या युनिसेल्युलर आहेत, एक पेशी आहेत, आणि इतर सर्व मात्र मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर, आणि इतर सर्व शैवाल मात्र बहुपेशीय आहेत, आणि नुसत्या डोळ्याने सुद्धा ते दिसतात, दे आर विजिबल विथ नेकेड आईज. मग अशा प्रकारे शैवालाची माहिती ह्या मुद्द्यामध्ये दिलेली आहे.
आणि 5वा जो सूक्ष्मजीवांचा वर्गीकरणाचा गट आहे तो आहे व्हायरसेस, दॅट इज विषाणू. यांची पण साईज दिलेली आहे. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. सामान्यपणे या विषाणूंना सजीव पण म्हणलं जात नाही किंवा निर्जीव पण म्हणलं जात नाही आणि या दोघांच्या बॉर्डरवर आहेत असं मानलं जातं. मात्र अभ्यास करण्याच्या दृष्टीनं यांचा समावेश मात्र मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. मग ह्याच्यामध्ये व्हायरसची काय माहिती दिलेली आहे, विषाणूंची काय माहिती दिलेली आहे. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दॅट इज दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. मग आपले जे जीवाणू आहेत त्यांच्यापेक्षा हे 10 ते 100 पटीने लहान असतात आणि फक्त दे कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि तुम्हाला जर यांचा बघायचं असेल तर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शनीच हे दिसू शकतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. आणि यांचं जे अस्तित्व आहे ते स्वतंत्र कणांच्या रूपातच आपल्याला आढळतं. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. DNA हे DNA पासून हे बनलेले लांबलचक रेणू आहेत आणि यांना प्रथिनांचं आवरण असतं. त्यामुळं व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA असं म्हणलेलं आहे. विषाणू म्हणजे DNA किंवा RNA यापासून बनलेला लांबलचक रेणू, म्हणजेच विषाणू म्हणजे DNA पासून बनलेला रेणू. हे सुद्धा हा मुद्दा सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. म्हणजे जे विषाणू आहेत ते वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात आणि या पेशींच्या मदतीनं म्हणजे त्या वनस्पतीने प्राण्यांच्या ज्या पेशीत ते राहतात त्या पेशींच्या मदतीनं ही स्वतःची प्रथिने बनवतात आणि स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. म्हणजे एक व्हायरस असंख्य व्हायरस त्या पेशींच्या मदतीनं शरीरातल्या पेशीच्या मदतीनं निर्माण करतो. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. आणि स्वतःच्या अशा असंख्य प्रतिकृती निर्माण करून झाल्यानंतर त्यानंतर ते त्या यजमान पेशींना नष्ट करून त्या प्रतिकृती मुक्त होतात व हे व्हायरस स्वतःची वेगळी आयडेंटिटी घेतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. आणि पुन्हा हे विषाणू नवीन सेलमध्ये शिरतात आणि नवीन सेलला सुद्धा संसर्ग करतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि या विषाणूंमुळं वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोग होतात. आणि याच्यानंतर DNA तुम्हाला ह्युमन, कॅटल, प्लांट्स, बॅक्टेरिया यांच्याबद्दल थोडंसं डिक्टेशन दिलेलं आहे की मानवामध्ये पोलिओचा विषाणू दिसतो, गुरांमध्ये पिकोर्नाचा विषाणू दिसतो, वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट नावाचा विषाणू आहे, तंबाखूमध्ये मोझाईक विषाणू आहे, जीवाणू बॅक्टेरियोफोज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात अशी माहिती आहे आणि यानंतर स्वाध्याय आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर लिसनिंग.